ना या मोठ्या प्रमाणात आपण करू शकलो, कारण जवळपास 50,000 कोटी रुपये मोदीजींनी या महाराष्ट्राला शहरांच्या विकासाकरता दिले आणि म्हणून आज शहरं बदलतायत। मोदीजींनी सांगितलं प्रत्येक शहरामध्ये लोकांना पक्कं घर असलं पाहिजे। आम्ही हा निर्णय केला की प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत ज्याच्याकडे घर नाही, जो झोपडीत राहतो, जो कच्च्या घरात राहतो, त्या प्रत्येकाला घर द्यायचं आहे। नंतर लक्षात आलं घर तर आपण देतोय पण ते घेणारेच नाही आहेत, कारण त्याकरता अट आहे स्वतःच्या नावानी जमीन पाहिजे किंवा लीजवरची जमीन पाहिजे। पण लोकांनी अतिक्रमण केलंय, त्यांच्याकडे मालकीच नाही, त्यांना देता येत नाही आणि म्हणूनच आपण आता GR काढला आणि आता आपला GR असा आहे की या तुमसर मधल्या जे लोक अतिक्रमण करून बसलेले आहेत त्या प्रत्येकाला त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा हा आपण देणार आहोत। आणि केवळ पट्टा देऊन थांबणार नाही, तर त्यासोबत जो कच्च्या घरात राहतो किंवा बेघर आहे त्याला 2.5 लाख रुपये प्रधान